नमस्कार. आपल्या शहरांमधल्या प्रत्येक झाडाचं संरक्षण एका कायद्याने होतं हे अनेकांना माहीत नसतं. हा कायदा म्हणजे 1975चा महाराष्ट्र वृक्ष संवर्धन कायदा. चला तर मग हा कायदा नेमका काय आहे आणि तो आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे हे सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, समजा एखाद्या नवीन बांधकामासाठी किंवा कुठल्या तरी कारणासाठी एक झाड तोडणं गरजेचं आहे. मग काय, ते थेट तोडून टाकता येईल का? नाही. याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. कायदा याबद्दल नेमकं काय सांगतो तेच आपण आता पाहणार आहोत. गोष्ट आहे 1975 सालची. आपली शहरं वेगाने वाढत होती आणि या विकासाच्या प्रक्रियेत झाडं मोठ्या प्रमाणात तोडली जात होती. यावर नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. पण याचा उद्देश फक्त झाडतोड थांबवणं नव्हतं, तर शहरांमध्ये अधिक नियोजनबद्ध आणि शाश्वतपणे हिरवळ कशी वाढवता येईल यासाठी एक ठोस चौकट तयार करणं हा होता. मग या आपल्या हिरव्या संपत्तीचे रक्षणकर्ते कोण आहेत? तर कायद्याने एका शक्तिशाली संस्थेची स्थापना केली आहे, जिला वृक्ष प्राधिकरण असं म्हणतात. प्रत्येक शहराच्या हिरव्या वारशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी या प्राधिकरणाची आहे. पण या संस्थेचं नेतृत्व नक्की कोणाकडे असतं? आणि इथे या कायद्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. वृक्ष प्राधिकरणाचे प्रमुख हे राजकारणी नसतात. त्याऐवजी महानगरपालिका आयुक्त किंवा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांसारखे प्रशासकीय अधिकारी ही जबाबदारी सांभाळतात. यामुळे काय होतं, तर आपल्या शहराच्या हिरवळीबद्दलचे निर्णय हे राजकीय दबावाखाली नाहीत, तर तज्ज्ञ ज्ञानशास्त्राच्या आधारावर घेतले जातात. आता वृक्ष प्राधिकरणाचं काम फक्त झाडं तोडायला परवानगी देणं किंवा नाकारणं इतकंच मर्यादित नाहीये बरं का. दर 5 वर्षांनी शहरातल्या प्रत्येक झाडाची मोजणी करण्यापासून ते आपल्या मौल्यवान प्राचीन वृक्षांचं संरक्षण करण्यापर्यंत आणि अगदी नवीन झाडं लावू इच्छिणाऱ्यांना तांत्रिक मदत देण्यापर्यंत सगळं काही त्यांच्या अखत्यारीत येतं. बरं, प्राधिकरणाच्या रोजच्या कामासाठी एक महत्त्वाचा दुवा असतो, तो म्हणजे वृक्षाधिकारी. नागरिकांसाठी हाच पहिला संपर्क बिंदू असतो. कोणताही अर्ज किंवा तक्रार सर्वात आधी त्यांच्याकडेच जाते आणि तेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतात. चला तर मग आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. झाड तोडण्याची नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे ती आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. प्रक्रिया तशी अगदी स्पष्ट आहे. आधी तुम्ही अर्ज दाखल करता, मग वृक्ष अधिकारी जागेची पाहणी करतात आणि त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची पायरी, एक सार्वजनिक नोटीस जारी केली जाते. याचा अर्थ निर्णय घेण्याआधी तुमच्या शेजाऱ्यांना आणि इतर नागरिकांना आपलं मत मांडण्याची संधी मिळते. ही एक पारदर्शक प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या निर्णयासाठी एक वेळेची मर्यादा आहे. अर्जावर 45 दिवसांच्या आत निर्णय घेणं वृक्ष अधिकाराला बंधनकारक आहे. समजा या मुदतीत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर ती गृहीत परवानगी मानली जाते. अर्थात हा नियम प्राचीन वृक्षांसाठी लागू होत नाही. त्यांच्यासाठी प्रक्रिया खूप जास्त कठोर आहे. पण थांबा, परवानगी मिळाली म्हणजे गोष्ट इथेच संपत नाही. खरं तर या कायद्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी भाग तर आता पुढे येतोय. कारण परवानगीसोबत एक खूप मोठी जबाबदारी येते. आणि इथेच या कायद्याची खरी जादू आहे, भरपाई वृक्षारोपण. ही एकास एक अशी साधी अदलाबदल नाहीये. जर तुम्ही 50 वर्ष जुनं झाड तोडत असाल तर तुम्हाला चक्क 50 नवीन झाडं लावावी लागतील. हो, बरोबर ऐकलत. झाडाच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षासाठी एक नवीन रोप. आपली हिरवळ केवळ टिकून राहणार नाही, तर ती कित्येक पटींनी वाढेल हे सुनिश्चित करण्याचा हा एक जबरदस्त मार्ग आहे. आणि हे काम अजिबात वरवरचं नाहीये. तुम्ही फक्त काही बिया जमिनीत टाकू शकत नाही. नवीन रोपांची उंची किमान 6 फूट असली पाहिजे. ती जुनं झाड तोडल्यापासून 15 दिवसांच्या आत लावली गेली पाहिजेत. आणि पुढची 7 वर्ष त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तुमचीच असते. इतकंच नाही तर प्रत्येक नवीन झाडाचं जिओ टॅगिंग करणं अनिवार्य आहे, जेणेकरून ते झाड खरंच लावलं गेलंय आणि जिवंत आहे की नाही यावर लक्ष ठेवता येतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की या सगळ्या यंत्रणेचा, वृक्षारोपणाचा आणि संवर्धनाचा खर्च येतो कुठून? तर त्यासाठी कायद्यात एक खास आर्थिक तरतूद केलेली आहे. हा खर्च वृक्ष उपकर नावाच्या एका विशेष करातून भागवला जातो, जो आपल्या मालमत्ता करासोबतच आकारला जातो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? हा पैसा फक्त आणि फक्त झाडांसाठीच राखीव असतो. तो दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरला जाऊ शकत नाही. म्हणजे हा निधी थेट आपल्या शहराच्या हिरवळीच्या संरक्षणासाठीच वापरला जातो याची पूर्ण खात्री असते. इथे एक अलीकडची महत्त्वाची माहिती आहे. मुंबईतील लहान घरमालकांना दिलासा देण्यासाठी जानेवारी 2022 पासून 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना या करातून पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. आपण प्रक्रिया पाहिली.
निधी कुठून येतो ते पाहिलं, पण जर कोणी हे नियम मोडले तर कायद्याचं उल्लंघन केल्यास त्याचे परिणामही तितकेच गंभीर आहेत. त्यामुळे निवड अगदी स्पष्ट आहे. एकतर नियमांचं पालन करा आणि आपलं शहर अधिक हिरवंगार बनवायला मदत करा, किंवा नियम मोडा आणि मग गंभीर परिणामांना सामोरे जा. बेकायदेशीरपणे झाड तोडल्यास तोडलेल्या झाडाच्या मूल्याइतका जबरदंड होऊ शकतो, जो प्रति झाड 1,00,000 रुपयांपर्यंत असू शकतो. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. आणि हे फक्त पैशांपुरतं नाहीये, तुम्हाला 1 वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 झाडं तोडणं हा एक गुन्हा नाही, तर ते 10 वेगवेगळे गुन्हे मानले जातात. त्यामुळे शिक्षा अनेक पटीने वाढत जाऊ शकते. पण या कायद्याचं सर्वात शक्तिशाली शस्त्र कोणतं असेल तर ते हे आहे. आणि इथेच या कायद्याची खरी ताकद आहे, विशेषतः मोठ्या विकासकांसाठी. जोपर्यंत झाडांसंबंधीच्या सर्व अटी म्हणजे ते भरपाई वृक्षारोपण पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही इमारतीला अंतिम भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे OC मिळत नाही. याचा सरळ अर्थ आहे, झाडं नाहीत तर घर नाही. हा इतका जबरदस्त नियम आहे की त्यामुळे कायद्याचं पालन करणं जवळजवळ अनिवार्य होऊन जातं. तर हा आहे 1975चा दूरदृष्टी असलेला कायदा, जो आजही आपल्या शहरांचं भविष्य घडवत आहे. पण एक प्रश्न उरतोच की हा कायदा त्याच्या सर्व आधुनिक बदलांसह आपल्या शहरांचं हिरवंगार भविष्य सुरक्षित करण्यासाठी खरंच पुरेसा आहे का? यावर विचार करायला हवा.